शिर्डीत दररोज अघटित घटना घडत असताना कालचे गावठी कट्टा प्रकरण ताजे असतानाच शिर्डी पोलीस स्टेशनला एक कॉल आला आणि समोरील तरुणांनी बुद्धविहार येथे फायरिंग झाल्याचं सांगताच आधीच कामाच्या तणावात असलेले शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी खडबडून जागे होत बुद्धविहार नेमके कुठले याबाबत समोरच्या व्यक्तीनं माहिती न सांगितल्यानं 3-4 वाहनं वेगवेगळ्या दिशेला तातडीनं रवाना झाली आणि शिर्डीतील भीमनगर येथील बुद्धविहार येथे पाहिले असता तसा कुठलाही प्रकार आढळून न आल्यानं दत्तनगर पिंपळवाडी रोड येथे वाहनांचा ताफा फिरू लागला। मात्र कोठेही काही न झाल्याची खात्री पडताच नूतन पोलीस निरीक्षक गलांडे यांनी सदर नंबरवर तब्बल 20 वेळा कॉल करून पाहिला असता फोन करणारा व्यक्ती उत्तर देत नव्हता। मग दुसऱ्या नंबरवरून कॉल उचलला आणि कॉल करणारा व्यक्ती कुठे आहे हे ठिकाण कळलं असता पोलिसांनी भीमनगर परिसरातील आदित्य नितीन शेजवळ, साई नागराजा नकाला आणि स्वप्नील शामराव कुलकर्णी या तिघांना ताब्यात घेत मोबाईल जप्त केला। शिर्डी पोलीस स्टेशनला आणले असता त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 217 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आज दिनांक 8/2/2025 रोजी संध्याकाळी 10 वाजेच्या दरम्यान एक आपल्या मोबाईल नंबरवरून पोलीस स्टेशनच्या लँडलाईन नंबरला एक कॉल आला की सावळी बुद्धविहार शिर्डी येथे फायर झाला आहे। असा कॉल आल्याने आम्ही तात्काळ टीमसह बुद्धविहार येथे गेलो असता तो फेक कॉल असल्याबाबत समजले आणि त्याबद्दल आम्ही ज्या लोकांनी 3 लोकांनी फेक कॉल केला आहे त्यांना तात्काळ घेऊन येऊन त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 217 प्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोबाईल वगैरे मिळाला त्यांचा तो फेक कॉल केलेला मोबाईल आपण ताब्यात घेतला आहे। चौकशी केली असता का फेक कॉल केला काय सांगितलं सर त्यांनी? काही अजून चौकशी चालू आहे। फेक कॉल त्याने ज्याचा मोबाईल नंबर होता त्यांनी दुसऱ्यांनी घरी फोन करतो असं सांगितलं, पण त्यांनी लँडलाईनला पोलीस स्टेशनला फोन केला आणि तो त्यांनी सांगितलं आहे। संबंधित पकडलेले किती रहिवासी आहे का बाहेर? संबंधित तिन्ही पकडलेले रहिवासी शिर्डी येथीलच आहे। काय सांगितलं सर त्यांनी? ताब्यात घेतलेले म्हणा। या कारवाईत पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बलैया, पोलीस उपनिरीक्षक जाधव, हेड कॉन्स्टेबल उदावंत, हेड कॉन्स्टेबल खेडकर, हेड कॉन्स्टेबल दातीर, पोलीस कॉन्स्टेबल जरहाड, पोलीस कॉन्स्टेबल गरदास, पोलीस नाईक गायकवाड यांनी सहभाग घेतला। एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।